श्री साम्राज्य न्यूज। अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त अंबरनाथ तालुका आध्यात्मिक उत्सव समिती आणि आमदार किसन कथोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौकातील मराठी शाळेच्या पटांगणात 17 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान भव्य श्रीराम महोत्सव साजरा केला जाणार आहे। शहरातील अनेक संस्था या उत्सवात सहभागी झाल्यात। या ठिकाणी अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येईल। तसेच 17 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान दररोज संध्याकाळी 5 ते 9 दरम्यान भजन आणि श्रीराम संगीतांचे कार्यक्रम होणार आहेत। प्रभू श्रीराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात येईल। लोकप्रिय गायक गायिका या भक्तिगीतांच्या या मैफिलीत सहभागी होणार आहेत। बदलापूरमधील भाविक आणि रसिकांसाठी हा महोत्सव मोठी पर्वणी ठरणार आहे। अयोध्येतील मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यानिमित्त 22 जानेवारीला शहरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे। ढोल ताशे बँड पथक घेऊन चित्ररथ प्रभू श्रीरामांची मूर्ती असलेला रथ असं या मिरवणुकीचं स्वरूप असणार आहे। बदलापूर पूर्वेतून ही मिरवणूक सुरू होऊन पुढे बाजारपेठेतून येऊन उल्हास नदी किनारी पोहोचेल। त्यानंतर उल्हास नदीवर महाआरती होईल। उल्हास नदी किनारी होणारी ही महाआरती बदलापुरातील ऐतिहासिक असेल। यात हजारो श्री रामभक्त आणि नागरिकांनी उत्साहात सहभागी व्हावे असं आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केलंय। मनापासून 2024च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय। तमाम जनतेला सुद्धा मतदारसंघातील या जनतेलाही मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। 21व्या वर्षामध्ये राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाची सुरुवात होते। 21 वर्षापासून आपण हा महोत्सव बदलापूर शहरामध्ये करतोय। तर मग त्या टायमाला मी जिल्हा परिषदला होतो। जिल्हा परिषदला असताना हा उपक्रम सुरू केला आणि खऱ्या अर्थाने प्रबोधन काय असतंय ते त्या माध्यमातून जनतेचं खूप चांगल्या प्रकारचं प्रबोधन, जे कीर्तनकार येतात, प्रवचनकार येतात आणि चांगल्या प्रकारची कीर्तनाच्या रूपाने जनतेचं प्रबोधन करतात। समाजामध्ये कुठेशी काहीही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनापासून मुक्त होणं हे महत्त्वाचं त्याच्यामधून उपदेश केला जातो आणि तरुण मुलांना सुद्धा एक दिशा देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होतोय। आणि म्हणून 21 वर्ष सतत चालू ठेवून आपण हा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। येत्या 7 जानेवारी रविवारी संध्याकाळपासून हा कार्यक्रम होतो। दररोज संध्याकाळी 7 वाजता कीर्तन महोत्सव सुरू होईल आणि 14 तारखेला त्याचं सांगता होणार आहे। 14 तारखेला काळ्याचं कीर्तन होईल आणि त्या सप्त्याचं किंवा राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं समारोप होईल। नामवंत कीर्तनकार त्यामध्ये आपण बोलवतो आणि खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो। जनतेला मी आव्हान करेन की एक चांगलं शहरी भागामध्ये सुद्धा सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये ही गरज आज पूर्ण करण्यासाठी आणि लोकांचे खऱ्या अर्थाने चांगले विचार बदलण्यासाठी आपण हा कीर्तन महोत्सव आयोजित केलाय। सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो।